नमस्कार, मी विजया वामन। आज राज्यातील विधान परिषदेची निवडणूक आज पार पडत आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत। या सर्व उमेदवारांसाठी शुक्रवारी म्हणजे आज 12 जुलै रोजी मतदान पार पडत आहे आणि त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे आणि त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी खबरदारी घेतली आहे। या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गटानं खबरदारी म्हणून आपापल्या आमदारांना विविध हॉटेल्समध्ये ठेवलं। या सर्व आमदारांना मतदान कसं करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं याबद्दलच्या सूचना देण्यात आल्या आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत, तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत। यात भाजपचे 5 उमेदवार पाहायला मिळत आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी 1-1 उमेदवार रिंगणात आहेत। तर शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला। आता पाहूयात आज पार पडत असलेल्या निवडणुकीत कोणते पक्ष मैदानात आहेत। तर भाजपाचे उमेदवार पहिल्यांदा पाहूयात। पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत। शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून भावना गवळी, कृपाल तुमाने। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे। काँग्रेसकडून डॉक्टर प्रज्ञा राजू सातव व शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकर। महायुतीमध्ये भाजपचे 103, शिवसेनेचे 40 आणि राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत। महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसेचा 1 आमदार, बहुजन विकास आघाडी 2 आमदार असलेल्या एनडीएचा भाग आहे। प्रहार जनशक्ती पक्ष 1, इतरांसह महायुतीचा वाटा 203 वर आहे। तर महाविकास आघाडीकडे काँग्रेस 37, शिवसेना ठाकरे गट 16, राष्ट्रवादी शरद पवार गट 12, समाजवादी पक्ष 2, भारतीय कम्युनिस्ट पार्टी 1 आणि शेतकरी कामगार पक्ष अशा 69 आमदारांचा पाठिंबा आहे। विधान परिषदेच्या 11 सदस्यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे। त्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक होत आहे। महायुतीचे संख्याबळ किती? तर संख्याबळानुसार 200 उमेदवार आहेत, 9 कोटा आहे 23 मतांचा, एकूण मतांची गरज आहे 207 आणि कमी असलेली मतं आहेत 7। तर महाविकास आघाडीचे संख्याबळ त्यांच्याकडे आहेत 69 उमेदवार आहेत, 3 कोटा 23 जणांचा आहे आणि एकूण मतांची गरज सुद्धा 69च आहे। तर आजच्या डेटला बारीक विचार केला तर महाविकास आघाडीकडे मतांचा कोटा तर आहे, मात्र उमेदवारांनी जर क्रॉस वोटिंग म्हणजे जे आमदार आहेत त्यांनी जर क्रॉस वोटिंग केलं तर मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार पडू शकतो। परंतु सध्याच्या ओव्हरऑल परिस्थितीनुसार महायुतीचाच उमेदवार पडेल असं चित्र दिसून येत आहे। मात्र 2022 ला फडणवीसांनी केलेलं प्लॅनिंग यावेळी सुद्धा सक्सेसफुल ठरेल का? म्हणजे तोच फॉर्म्युला आता जर त्यांनी अंमलात आणला तर पुन्हा एकदा फडणवीस पॅटर्न चालेल का, की यावेळी पवार काही वेगळी खेळी करतील? याबाबत कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।